ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भूत नव्हे हा तर पतंग, यड्रावात आढळला दुर्मिळ डेथ हेड हॉक मॉथ पतंग। शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील रामचंद्र साने यांच्या परसबागेतील प्राजक्ताच्या झाडावर फुलपाखरासारखा दिसणारा हा प्रत्यक्ष एक दुर्मिळ पतंग आढळला आहे। हा पतंग झाडावर दिसल्यानंतर संस्कार साने यांनी त्याचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढले। तसेच आदिती साने, सिद्धी सानेंच्या सहकार्याने याबाबतची माहिती गुगलवरून घेतली। पतंगाच्या पंखाच्या वरच्या भागावर दिसणारी आकृती ही मानवी कवटी किंवा भूताचा चेहरा वाटतो। यामुळे याला इंग्रजीत डेथ हेड हॉक मॉथ असं नाव मिळालं आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मोठे निशाचर पतंग आहेत, ज्यांचे पंख 13 सेंटीमीटर पर्यंत पसरलेले असतात। त्यांचे सामान्यतः पुढचे पंख गडद तपकिरी आणि फिकट तपकिरी असतात आणि मागचे पंख पिवळे आणि नारंगी असतात, ज्यावर गडद खुणा असतात। प्रौढ पतंग मध खाण्यासाठी मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करतात, म्हणून त्यांना मधमाशी दरोडेखोर असं टोपण नाव मिळालं आहे। याचे सांस्कृतिक महत्त्व म्हणजे याचा रहिवास युरोप, आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात आढळतो। महत्त्वाचे म्हणजे हा पतंग हलका कर्कश आवाज करू शकतो, जो इतर पतंगांपेक्षा वेगळा आहे। द डेथ हेड हॉक मॉथ हा द सायलेन्स ऑफ द लॅम्बस सह लोकप्रिय काल्पनिक कथा आणि माध्यमांमध्ये आढळतो आणि त्याचे नाव पौराणिक उत्पत्तीचे आहे, जे ग्रीक मोइराई भाग्य आणि अंडरवर्ल्ड नद्यांच्या अचेरॉन आणि स्टायकसशी संबंधित आहे। त्याच्या अनोख्या आकृतीमुळे शतकानुशतके लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे। निसर्गाने दिलेलं हे रूप पाहून कोणालाही आश्चर्य आणि कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना हा एक विलक्षण अनुभव या निमित्ताने पाहायला मिळाला। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, यड्राव।